श्री स्वामी समर्थ. मोबाईलमुळे घड्याळाची किंमत जरी कमी झालेली असली तरी सुद्धा वास्तुशास्त्रात आपल्या घरात घड्याळ असावं असं म्हटलेलं आहे. पूर्वी जे लंबकाचे घड्याळ होतं म्हणजे ते बेल देत होतं आणि लोलक किंवा पेंडुलम प्रमाणे ते जे लंबकाचे घड्याळ वास्तुदोषामध्ये अतिशय काम करायचं. असं घड्याळ दक्षिणेकडे तोंड करून लावावं असं शास्त्र सांगतं. दक्षिणेकडे तोंड करून लावता येत नसेल तर तेच घड्याळ पश्चिमेकडे तोंड करून जर लावलं तर योग्य पद्धतीने काम करतं. घड्याळ गोल असावं. घड्याळ चौकोनी, त्रिकोणी, इतर कोणत्याही आकाराचे जर घेतलं तर ते योग्य पद्धतीने काम करत नाही. म्हणून वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरामध्ये गोल घड्याळी लावावीत आणि ते सुद्धा आपल्या कलर थेरपीप्रमाणे मिळतात. त्या कलर थेरपीप्रमाणे आपल्याला जो सुटेबल कलर असेल तो घ्यावा. राशीनुसार त्याप्रमाणे घरात बंद घड्याळी ठेवू नयेत. हे आपण मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा सांगतो. घड्याळ ठेवत असताना ते चालू स्थितीतच असावं. बंद घड्याळ वापरू नये. श्री स्वामी समर्थ.